काम करतं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मी आता ट्विट बघितलं आणि बघितलं की त्याच्यामध्ये ज्यांनी प्रशासकीय कामकाज चांगलं केलेलं आहे, जे 100 दिवसाचं टार्गेट दिलं होतं त्यांनी काम चांगलं केलंय. मला असं वाटतं की एक 100 दिवसाचं टार्गेट नाही, पूर्ण काय म्हणतात त्याला वर्षभराचं टार्गेट दिलं पाहिजे. सरकारी यंत्रणाबद्दल एक मनाच्या मध्ये लोकांच्या मनाबद्दल एक भावना आहे की जे सातत्याने काम ढकल म्हणतात की सरकारी काम आणि कितीतरी वर्ष थांब, ही जी भूमिका झालेली आहे ही सातत्याने जी वाढत चालली लोकांमध्ये. आणि सर्वसामान्य लोक तुम्ही बघा मंत्रालयातून लोक उडी मारतात. कशाला मारतात? कोणी हौशेने उडी मारत नाही. त्या ठिकाणी त्यांचे प्रश्नाला सुटलं जात नाही म्हणून लोक करतात. त्यामुळे प्रशासकीय कामं जर अशा चांगल्या तऱ्हेने व्हायला लागली तर मला पूर्ण अपेक्षा महिला बाल विकास विभाग असेल किंवा इतर विभाग असेल ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं कौतुक नक्की व्हायला पाहिजे. पण फक्त 100 दिवस टार्गेट ठेवणं हे उद्देश नसलं पाहिजे, कायमस्वरूपी होणं. नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत, बीकेसी मध्ये एका कार्यक्रमाला मी बघितलं ते वेव्ह नावाचं काहीतरी समिट त्या ठिकाणी आहे. ऑडिओ व्हिज्युअलचं 1 ते 4 तारखेला आहे. आणि मी आता जस्ट बघितलं ते, काल मी तिथे बघितलं ते त्या ठिकाणी ते वेव्ह. मला ऍज अ लोकप्रतिनिधी नात्याने खासदार नात्याने मला काहीच माहित नाही ते एक्झॅक्टली ते काय, सरकारची भूमिका काय असली पाहिजे ते त्या लोकप्रतिनिधीला विचारलं गेलं पाहिजे. बघू आता ते काय समिट आहे. देशाचे पंतप्रधान सातत्याने येतात. फक्त मला एकच अपेक्षा आहे की पेहलगाम मध्ये जी लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, त्या ठिकाणी दुर्घटना झाली, मोठ्या प्रमाणामध्ये 26 माणसाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याच्याबद्दल पण देशाच्या पंतप्रधानांनी बोलावं आणि स्वतःची प्रतिक्रिया द्यावी. सगळे ट्रॅफिक नियम बदलण्यात आले झाली ना या साईडला तू मी या साईडला होतो. आता किती मागे आम्ही वाढव सबसे पहले तो सबसे पहले तो सभी को महाराष्ट्र दिन की बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ. सभी को कामगार दिन की बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ. और मैं ये भी कहना चाहती हूँ कि जिस तरह संयुक्त महाराष्ट्र की लड़ाई लड़ने की काम हुआ, उस समय जिन्होंने हुतात्मा लिया, जिन शाहिरों ने उस समय जो है बड़े आघाड़ी से काम किया, उन सभी को मैं यहाँ से जो है वो नमन करना चाहती हूँ. चाहे शाहिर अमर शेख रहे, चाहे अन्ना भाऊ साठे साहब रहे, शायद लोक शायर, इनको भी मैं यहाँ पे जो है अभिवादन करना चाहती हूँ. और जिन 106 हुतात्मों ने महाराष्ट्र को संयुक्त महाराष्ट्र करने के लिए जो हुतात्मा पद करा है, उनको मैं यहाँ से उनके लिए यहाँ पे मैं श्रद्धांजलि भी देना चाहती हूँ और उनको मैं नमन भी करना चाहती हूँ. ये महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र रहे. इस महाराष्ट्र में जो है इसकी प्रगत और पुरोगामी प्रतिमा रहे, इसलिए सबने काम किया है. कामगार दिन की भी मैं बहुत सारी शुभकामनाएं देना चाहती हूँ, क्योंकि कामगार जो है इस देश का सबसे बड़ा जो है वो जैसे हम कहते हैं कि शेषनाग के ऊपर जो है पृथ्वी है, उसे न समझते हुए कामगार के हाथ के ऊपर पृथ्वी बसी है, ये महाराष्ट्र का कहना है. और जो कामगार पूरे आगे लेके जाने का काम करता है पूरे शहर को, पूरे देश को, उस कामगार को मैं आज यहाँ से जो है कामगार दिन की बहुत सारी शुभकामनाएं देना चाहती हूँ. और अपेक्षा यही करती हूँ कि संयुक्त महाराष्ट्र की जो मूवमेंट चली, मंगल कलश लेके जो आदरणीय हमारे पहले मुख्यमंत्री यशवंतराव चौहान साहब आए, उसी को लेके हम आगे चले. और अपेक्षा करती हूँ ये संयुक्त महाराष्ट्र रहे. बहुत सारे लोगों का जो है ये सोच है कि संयुक्त महाराष्ट्र को तोड़ने के लिए अलग अलग कोशिशें होती है. उस कोशिशों को हमेशा हमने नाकाम किया है. आने वाले दिन में भी हम नाकाम करेंगे, यही हम यहाँ से निर्धार करेंगे. तई कल जो है सेंट्रल गवर्नमेंट ने ये डिसीजन लिया है कि वो जात जनगणना जो है वो करने जा रहे हैं. हालांकि ये मांग आपकी ओर से काफी सालों से की जा रही थी, लेकिन कल सरकार ने वो मांग मंजूर कर ली. कांग्रेस पार्टी रहे या हमारे आदरणीय नेता मल्लिकार्जुन खड़गे साहब रहे, राहुल गांधी जी रहे, आपने देखा होगा संसद में भी हमारे विपक्ष के नेता आदरणीय राहुल गांधी जी ने लगातार, कांग्रेस के सांसदों ने लगातार ये मांग रखी कि जाति न्याय जनगणना होनी चाहिए. क्योंकि जाति न्याय जनगणना होगी तो जिसकी जितनी भागीदारी है उसका उतना हिस्सा मिलेगा, उतना प्रतिनिधित्व मिलेगा. चाहे मागास वर्गीय हो, उपेक्षित वर्ग हो, उनकी जनगणना होगी तो उन्हें उतना जो है योगदान करने के लिए, आगे जाके काम करने के लिए बहुत, और अपने प्रश्न रखने के लिए एक प्लेटफॉर्म मिल जाएगा. तो मुझे लगता है ये सोच कांग्रेस ने रखी थी. अब केंद्र सरकार ने इसको स्वीकार किया है, बहुत अच्छी बात है. देर आए दुरुस्त आए, पर इसको टाइम बाउंड पद्धति से होना चाहिए. और 50% से ज्यादा जो लिमिट है उसको हमको करना चाहिए, ऐसा हमारी मांग है. मुझे ऐसा लगता है कि तेलंगाना और बिहार ने ऑलरेडी जो है उसमें, तेलंगाना के एक प्रोग्राम में मैं खुद जाके आई हूँ जिसमें जनगणना के एक पैटर्न अलग, दोनों के पैटर्न अलग अलग है. लेकिन जो पैटर्न आपको अच्छा लगे वो लीजिए, लेकिन टाइम बाउंड पद्धति से जो है ये जनगणना पूरी कीजिए, ये हमारा कहना है. धन्यवाद. हुतात्म्यांनी जे त्या ठिकाणी आपलं जीवनदान अर्पण केलं, त्या ठिकाणी संघर्ष केला, त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.
आणि आपल्याला माहिती आहे की हा मंगल कलश जो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात आणला आणि महाराष्ट्राला राज्याला संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या हुतात्म्यांनी त्यावेळेच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शाहिरांनी मग अमर शेख असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या विविध लोकांच्या संघर्षातून हा महाराष्ट्र जो आहे तो संयुक्त महाराष्ट्र राहिलेला आहे. त्याच्यामध्ये काही लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं, त्यांना सुद्धा आज मी या ठिकाणी जे आहे ते श्रद्धांजली अर्पण करते, त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करते आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र राहावा ही ते त्यांचा प्रयत्न होता, तो येणाऱ्या काळात सुद्धा राहावा. कारण कुठल्या ना कुठल्या मार्गाने सातत्याने महाराष्ट्राला त्या ठिकाणी तोडण्याचं काम काही मंडळी डोक्यामध्ये विचार करून चालत असतात. आज कामगार दिवस आहे, कामगार दिनाच्या सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. ही पृथ्वी जी आहे ती शेष नागावर न होता न असता ती हातावरती, कोणाच्या हातावरती तर कामगाराच्या हातावरती बसलेली आहे. ही भूमिका महाराष्ट्राने सातत्याने अण्णाभाऊ साठे साहेबांनी मांडली आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये जितके कामगार काम करतात, महाराष्ट्राला असंघटित कामगार असेल, संघटित कामगार असेल, विविध संघटना असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम होत असतं आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या आणि त्या ठिकाणी कामगार दिनाच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. महत्वाचा प्रश्न तुम्ही जो विचारला की इथं जनगणना करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. मला एक गोष्ट सांगायला हवी सगळ्यांना की आदरणीय आमचे नेते राहुल गांधी यांचा दूरदृष्टिकोन जर बघितला आपण तर ही भूमिका काँग्रेस पक्षाने, महाविकास आघाडीने त्यावेळी ती इलेक्शनच्या आधीपासून मांडली. कारण जर तुम्ही बघितलं तर एसटी असतील, ओबीसी असतील, एससी असतील यांचं जे प्रतिनिधित्व आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते खूप नगण्य आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे आहे जेवढी संख्या भारी तेवढं त्याला वाटा मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती. त्याचबरोबर 50%चे जे सीलिंग आहे ते तोडण्याच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस पक्षाने भूमिका घेतलेली आहे. आमचं म्हणणं फक्त एवढं, ही भूमिका जरी स्वागतार्ह असली, देर से आहे दुरुस्त आहे असे म्हटले जरी भूमिका असली तरी सुद्धा आमचं म्हणणं आहे की हे टाइम बॉन्ड पद्धतीने व्हावं. 50%ची जी अट आहे ती त्या ठिकाणी रद्द करण्याचं काम व्हावं आणि जातीय गणना बघा तुम्ही बिहारने केली, स्वतः मी तेलंगणाच्या एका कार्यक्रमाला गेले, तेलंगणाने या ठिकाणी जाती जनगणना करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामधलं जे मॉडेल चांगलं असेल ते मॉडेल स्वीकारावं, पण ह्या जनगणना लवकरात लवकर व्हावा, टाइम बॉन्ड पद्धतीने व्हावा की जेणेकरून उपेक्षित वर्गाला, मागास वर्गाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांना संधी मिळेल. तुम्ही येण्याच्या आधीच या ठिकाणी राज ठाकरे आले होते आणि सुप्रिया सुळे सुद्धा आल्या होत्या. दोघांचे 1-2 मिनिटं या ठिकाणी संवाद सुद्धा झाला. राज्यात चर्चा सुरू आहे की 2 ठाकरे एकत्र येण्याची आणि 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची. अशा वेळेला कुठेतरी काँग्रेस एकटी पडेल का? जर अशा गोष्टी घडल्या तर काँग्रेस एकटी पडणार का? असं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आणि तरच्या प्रश्नाला आता उत्तर देता येत नाही. जर झालं तर काय होईल? असं आहे की प्रत्येक पक्षाला त्यांचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येक पक्षाला त्यांचा विचारसरणी आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असतो. काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेस पक्षाला खूप मोठा इतिहास आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने लोकांमध्ये काम करत असतो. विचारसरणी आज आपण जे बोलतोय जाती जनगणना ही काँग्रेसची विचारसरणी आहे. आज महिलांना लखपती बनवण्याची जर कोणी योजना केली असेल तर ती काँग्रेस पक्षाने केलेली योजना आहे, जी आपल्याला माहिती आहे की न्याय योजनेच्या माध्यमातून काँग्रेसने ती योजना लोकांच्या समोर आणण्याचं काम केलं होतं. आज राहुलजींचा दूरदृष्टिकोन बघितला तर राहुलजींनी कोविडच्या बाबतीत सांगितलं होतं, डिमॉनिटायझेशनच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं. आता पाकिस्तान असेल किंवा चायनाचं जे अतिक्रमण चालू त्याच्याबाबत सातत्याने राहुल गांधीजी बोलत आहेत. त्यामुळे काँग्रेसने नेहमी भूमिका ही मांडलेली आहे की देशाचं हित कशामध्ये, लोकांचं हित कशामध्ये. त्यामुळे आम्ही आमचं काम करण्याचं काम करत राहू. आणि जे तुम्ही मला प्रश्न विचारताय जर हे झालं तर त्याचं काय करायचं, ज्या वेळेला तशी घटना येईल त्यावेळी त्याचं उत्तर द्यायला. जनगणना काँग्रेसने जरी त्यावेळेला केलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचं सांगितलेलं होतं की जातनिहाय जनगणना जाहीर करू नका, कारण त्याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात. आता तीच परिस्थिती आहे, जातनिहाय जनगणना वेळेत पूर्ण झाली आणि पुन्हा एकदा जर ती जाहीर करण्याची वेळ आली तर अशा पद्धतीची भूमिका माझं म्हणणं आहे की तुम्ही IIT मध्ये बघा, IIM मध्ये बघा, या शिक्षण संस्था आहेत, याच्यामध्ये असलेल्या स्टाफचं तुम्ही पॅटर्न बघा. त्याच्यामध्ये किती प्रतिनिधित्व SC नाही, किती OBC नाही, किती ST नाही. कोर्टचे जजेस आहेत त्याच्यामध्ये किती प्रतिनिधित्व SC ला आहे, किती OBC ला आहे, किती ST ला आहे. जर तुम्ही हे असं बघितलं, तुम्ही जर सरकारी नोकऱ्यामधलं पर्सेंटेज बघितलं ते नगण्य आहे. सर्वसाधारण सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराष्ट्रातल्या जनतेची ती सरकार जे आहे ते केंद्र सरकार त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करेल ना सर्वोच्च न्यायालयामध्ये, ज्या तऱ्हेने इतर बाबतीमध्ये त्यांनी निर्णय आलाय. भूमिका जर आपल्या जनतेची मांडली तर सर्वोच्च न्यायालय पण मला असं वाटतं की कायदे जे बनतात ते लोकांच्या हिताचे असतात आणि न्यायालय पण लोकांच्या हिताचे निर्णय घेत असतात. त्यामुळे मला अपेक्षा आहे की ज्यांचं प्रतिनिधित्व एकदम नगण्य आहे, 1%, 2%, 0% ज्यांचं पर्सेंटेज त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन असेल, अशा लोकांना न्याय मिळण्यासाठी ही खरं तर जाती जनगणना केली पाहिजे ही भूमिका आहे. आणि ती भूमिका घेऊन केंद्र सरकार गेलं तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करू. पण फडणवीस म्हणतायत की काँग्रेसनं विरोध केला होता जातीय जनगणनेला. आता फडणवीसजींचं मी काय सांगू शकत नाही.
ते त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही. त्यांना काँग्रेसने काय भूमिका मांडली, त्यांना मला वाटतं आमचं मॅनिफेस्टो एकदा वाचलं पाहिजे. आणि त्यांना माहिती आहे की संसदमध्ये असेल, संसदेच्या बाहेर असेल, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी जे असतील, संसदेमधल्या त्यांच्या खासदारांनी विरोध केला होता जेव्हा जातीकरणाचा विषय राहुलजींनी मांडला होता. इव्हन आम्ही चुनाव आयोगाला आम्ही मतदार यादी मागतोय, त्यावेळी सुद्धा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आले. माझा तर प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे की या सगळ्या यंत्रणा स्वतंत्र आहेत, केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतात, तुम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घ्या ना. राज्यामध्ये आज काय परिस्थिती आहे, आज समाजामध्ये जातीमध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम झालेलं आहे, या माध्यमातून ते सुटेल आणि सगळ्यांना न्याय मिळेल ही अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वी राज्यानं पुरस्कार जाहीर केले. महिला बाल कल्याण विभाग राज्यातला हा सर्वोत्कृष्ट काम करतं असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मी आता ट्विट बघितलं आणि मी बघितलं की त्याच्यामध्ये ज्यांनी प्रशासकीय कामकाज चांगलं केलेलं आहे, जे 100 दिवसाचं टार्गेट दिलं होतं, त्यांनी काम चांगलं केलंय. मला असं वाटतं की एक 100 दिवसाचं टार्गेट